गोलंदाजामध्ये आहे. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, परंतु डोक्याच्या काही उंचीवरून गेलेला चेंडू पंचांनी दंडित केलाय. पहिला चेंडू वाईट, चांगलासा चेंडू होता, पंचांनी वन बाउन्स सांगितला. जेलची संधी होती परंतु नाही. थोडीशी रिमझिम पावसाची कुठेतरी खेळाडूंना अडचण निर्माण करते. धनंजय कांबळे धना एक चांगलासा मोठा खेळाडू आहे, मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. आणि त्याच्या बरोबर जो आला आहे तो सूरज, नाव मोठे आहे. मागच्या फलंदाजी जर पाहिली तर मोठमोठे फटके मारले होते आणि एक हाती नक्कीच विजय मिळवून दिला होता संघाला धना आणि सूरजने. धनु कांबळे एक नामांकित बॅट्समन, अंगावरचा भेदक मारा. संधी आहे, संधी काय होतंय पाहिजे, परंतु जेल सुटलाय. चांगलासा प्रयत्न नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी आउटफील्ड करावा असल्यामुळे जेल फलंदाजाला घेता, गोलंदाजाला किंवा क्षेत्ररक्षणाला घेता आला नाहीये. चांगलासा क्षेत्ररक्षण नक्कीच मानावं लागेल रहीम 11 संघ, प्रत्येक 11 संघाचं. हिंगणे हवेली तालुक्यातील एक मोठं गाव आणि नाव ही मोठं आहे. अंगावरचा चेंडू पुन्हा त्या दिशेने मारलाय. काय होतंय पाहायचंय. पंच पळून धावा घ्यायचा जोपर्यंत पंचांचा काही निर्णय येत नाही तोपर्यंत. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय. सूरजलाही माहिती आहे की असा जर मोठा एखादा फटका आला तर धावसंख्या मोठी होईल, परंतु चुकीचा निर्णय, चुकीचा कॉल एखाद्या खेळाडूला नक्कीच बाद करू शकतो. एक मोठा खेळाडू जर धावबाद झाला तर नक्कीच दुःख त्याच खेळाडूला आणि त्याच्या बरोबर जो आहे त्याला समजलं जातं. सूरजने 2 चेंडू खेळले, 4 धावा केलेत. काय चेंडू फेकलाय, अतिशय वेग. पावसाच्या संततधार दारांनी या दारांमध्ये नक्कीच चेंडूला वेग वाढण्याचं काम गोलंदाज या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक, पहिल्या षटकाचे 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूवरती या ठिकाणी 10 धावा, नक्कीच 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थांबवण्याचं काम नक्कीच गोलंदाज करतोय. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी विकास राठोडच्या स्वरूपात पाहायला मिळते. 5 चेंडू. लेग साइडच्या स्वरूपात मारलाय चेंडू. काय होतंय पाहिजे, आउटफील्ड करा. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय होतंय पाहिजे. पावसाने थोडी घसरण निर्माण केली आहे, परंतु त्याच पद्धतीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक 11 संघाचं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. चांगलाचं नियोजन. आमचे सहकारी मित्र शिवगंगा प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष सुशीलजी दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन चोरगे असतील, त्यानंतर रणजित चोरगे असतील, अतुल चोरगे असतील, बाबू चोरगे, नितीनजी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बाबू मोरे यांचं सहकार्य निकच या ठिकाणी स्पर्धेमध्ये लाभलेलं असतं. यांच्या पुढाकाराने स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय हर्षवर्धन. काय करतोय हर्षवर्धन. पहिल्या चेंडूवरती लेग साइडला मारला. वा काय कॅच. अतिशय सुंदर झेल. नेत्रदीपक झेल. या स्पर्धेतील सगळ्यात अतिशय उत्तम झेललेला झेल नक्कीच या ठिकाणी मानावं लागेल. काय फटका सजवला होता, अतिशय सुंदर फटका, परंतु त्या फटक्याला जेलमध्ये पदार्पण करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी फलंदाजांना करताना आपल्याला पाहायला मिळते. अंगावर टाकलेला भेदक मारा, त्या मारेवरती नक्कीच फलंदाजाला असं वाटलं असेल फटका बाहेर झाले, परंतु कुठेतरी पावसाचा आडसर आणि वेग नक्कीच बेदवत असताना या ठिकाणी फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. काय चेंडू फेकला होता, त्याच चेंडूला आले तसे फिरकावून देण्याचं काम या ठिकाणी फलंदाजाने केलं होतं, परंतु अपयश नक्कीच या ठिकाणी आलं आणि चांगलासा झेल नक्कीच आपल्याला या ठिकाणी हिंगणे 11 संघाचा अष्टपैलू खेळाडू ऋत्विक काय झेल टिपलाय. अतिशय सुंदर झेल या स्पर्धेतील मला वाटतंय उत्तुंगाचा झेल. हवेत टाकलेला हात आणि त्या हातामध्ये नक्कीच अलगद बसलेला चेंडू. वा ऋत्विक, अतिशय सुंदर चेंडू.
पुढे ना काय गणागाती फटका मारला आल्या आल्या दिलाय चेंडूला दणका चेंडू जातो सीमा पार षटकार 10 धावेनंतर 6 धावेनंतर धावसंख्या वाढली आहे पुन्हा फटका मारलाय जेलची संधी आहे जेलची संधी नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्राप्त केली होती परंतु थोडीशी आउटफील्ड करावं असल्यामुळे चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू अलगत चौकारच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला कॅमेरामॅन जरा कॅमेरा पहलवानच्या साईडला थोडं फिरवायचं आहे या ठिकाणी मान्यवर नक्कीच या ठिकाणी पहलवान मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे जर पाहिलं तर माऊली जाधव आज या ठिकाणी आपल्या पहलवान मध्ये दिसताना पाहायला मिळत आहेत माझ्या जर डाव्या हाताला पाहिलं तर एक स्कोरिंग मध्ये आपलं नाव लौकिक करणारे योगेश पाहायला मिळत आहेत आणि जर उजव्या साईडला पाहिलं तर धनंजय अविनाश तिसरा डोळा म्हणून नक्कीच अविनाशची खाती या ठिकाणी पाहायला मिळते काय फटका सजवला होता अतिशय सुंदर फटका डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय कुठेतरी हर्षवर्धनचा महागडे षटक पहिल्या चेंडूवरती चांगला मोहरा टिपला आणि दुसऱ्या सलग 2 चेंडूवरती नक्कीच मोठे फटके मारले होते अभि दायगुडेकडे जर पाहिलं तर उंचापुरा मोठा खेळाडू आहे अभि दायगुडेकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची चेंडूला थोडा वेग वाढवला आणि या वेगामुळेच नक्कीच काहीसा समजलेला नसेल फलंदाजाला दोन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 एक बाद 24 एक महागडं षटक नक्कीच हर्षवर्धनचं पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात आणि एक मोठा मासा नक्कीच गळा लावला हर्षवर्धनने परंतु हिंगणे 11 संघाकडे ती क्षमता आहे मोठी धावसंख्या उभारण्याची आणि त्याचा पाठलाग करण्याची क्षमता आहे प्रत्येक 11 संघामध्ये मोठमोठे हस्ती मोठमोठे खेळाडू ज्यांनी महाराष्ट्र गाजवला पुणे गाजवला असे खेळाडू नक्कीच प्रति 11 संघात पाहायला मिळतील दुसरीकडे जर पाहिले तर हिंगणे 11 संघाकडे मर्यादित खेळाडू आहेत त्याच भागातले आहेत परंतु संघाची बांधणी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडूवरती काय बाद केला खेळाडूला नारायण चेंडू फिरवला ज्या अर्थी चेंडू पडला त्या अर्थी चेंडूने दिशा बदलली आणि खेळाडूला काही समजलं नाही फिरकी नारायण काय चेंडू फेकला होता पहिल्या चेंडूवरती बाद करतोय नारायण पावसाची संततधार याच ठिकाणी मैदानात पाहायला मिळते संततधार गती आणि या ठिकाणी नक्कीच गोलंदाजाला त्याचा फायदा होतोय परंतु फायदा न होता नक्कीच मोठे फटके छोट्या पद्धतीची धाव संख्येत 1 ने भर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 26 सॉरी 25 मृत चेंडू
पंचांनी घोषित केलाय डेड पद्धतीचा चेंडू. निर्णयावरती पंच ठाम. आज नक्कीच माऊली जाधव यांना अपयश आलं. मॅच डफताना आज पाहायला मिळली. जेलची संधी आणि जेल सुटलाय. जेल सोडलाय कोणाचा तर संकेत आरकोडेचा. काय मागडा होतोय का शेट पाहायचंय. या पावसाळी सीझनच्या स्पर्धेमध्ये हीच तर मोठी खासियत असे. चेंडू पंचांना दंडित घोषित केलंय. पंचांनी वाईटच्या एक इशारा दिला आणि एक अतिरिक्त वन बाउन्स नक्कीच या ठिकाणी पंचांनी दंडित केलंय. या स्पर्धेमध्ये रबर बॉलची हीच एक खासियत आहे. बॉल हातात आल्यासारखा वाटतो परंतु कधी हातामध्ये निसटून जातो तो समजत नाहीये. एक खेळाडू मध्ये ती कला पाहिजे तो चेंडू हातात ठेवण्याची. अभि दायगुडे 6 चेंडू 18 धावा खेळतोय. काय चेंडू वेगवान चेंडू टाकला. नाकाशी फुंकर मारत गेला चेंडू परंतु कुठेतरी थांबवण्याचं काम नक्कीच नारायण करतोय. नारायणला जर पाहिलं तर नारायणने 4 चेंडू टाकले. 4 चेंडूवरती 4च धावा दिलेत आणि एक मोठा खेळाडू नक्की बाद करण्यात यशस्वी झालाय तो नारायण. रबर बॉल मधला एक अनुभवी खेळाडू आहे नारायण. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूवरती फक्त 5च धावा दिलेत. कुठेतरी संघाला थांबवण्याचं काम आणि कुठेतरी धावबाची संधी सुटते. संधीचं सोनं करता आलं नाहीये प्रतीक 11 संघाला. हातामध्ये चेंडू बसला नाहीये. धावसंख्येत 1-2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का तो पाहायचा आहे आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करता ते पाहायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी यश मिळालंय. तीन षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. 3 बाद 32. हिंगणी 11 संघाने 3 षटकामध्ये 32 धावा केल्यात आणि 3 गडी बाद झालेत. परंतु प्रत्येक 11 संघाला जर जिंकायचं असेल तर 18 चेंडू मध्ये 33 धावा कराव्या लागतील आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. कारण इथे जर मागे पाहिलं तर प्रत्येक 11 संघामध्ये एक असे खेळाडू आहेत की ते अतिशय उत्कृष्ट असे खेळतात. इथून मागच्या जर सामन्यामध्ये पाहिलं तर महेश शिंदे एक बलाढ्य मोठा खेळाडू. एक हाती विजय मिळवून आणण्याचं काम नक्कीच महेश शिंदे मध्ये आहे. तसेच त्या संघामध्ये अजय कदम उर्फ चिक्या असे मोठे बलाढ्य खेळाडू या संघामध्ये बरणा आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन करत असताना सुशील दिघे यांना आपण पाहत आहात. कुठेतरी आयोजकांना धीर देण्याचं काम, एक मोठं स्पर्धेला कलाटणी देण्याचं काम नक्की सुशील दिघे या ठिकाणी करत असतात. एसटीची लाईव्ह मान्सून ट्रॉफी 2026
संघाचे दोन बलाढ्य खेळाडू नक्कीच मैदानात परताना पाहायला मिळत आहेत. महेश शिंदे आणि सिद्धार्थ पाटोळे हे दोन असे खेळाडू आहेत की एक हाती विजय मिळवून देण्याचं काम नक्कीच संघासाठी करतील. परंतु त्याच ताकदीवर संघ समोरच्या दिशेने पाहायला मिळतो. हिंगणे 11 संघामध्ये वारजे, हिंगणे या उत्तमनगर या भागातील खेळाडू एकत्र करून आलेला हा संघ आहे आणि या संघाकडे ती क्षमता आहे. रोज सराव करण्यात हे एकत्र खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. रोज ग्राउंडवरती वारजेच्या एक बलाढ्य ग्राउंडवरती रोज सरावासाठी येताना पाहायला मिळतात. एकजूट या संघामध्ये आहे. परंतु या एकजुटीचा या ठिकाणी आपल्याला फायदा होतोय का तो पाहायचा आहे. प्रतीक 11 मोठा संघ आहे. इथून मागचे जर या प्रतीक 11 संघाची कारकीर्द पाहिली तर पुणे जिल्ह्यात आपल्या संघाचा डंका, नावाचा डंका नक्कीच प्रतीक 11 संघ वाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या स्थानावरती जाऊन पोहोचलाय तो प्रतीक 11 संघ. याही संघामध्ये मोठे मोठे खेळाडू आहेत. परंतु छोट्या स्पर्धा असतील या छोट्या स्पर्धेमध्ये नवीन उदयमुख चेहरे यांना संधी देण्याचं काम नक्कीच प्रतीक 11 संघ करत असतात. शोधून खेळाडू आणणे आणि त्या खेळाडूंना संधी देणे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रतीक 11 संघ संदीपजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संघ खेळतो. संदीप कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतो. संदीप सरांना मी जर पाहिलं तर मी लहान असताना संदीप सर याच भागामध्ये कुसगाव या ठिकाणी खेळायला यायचे. देवा सर आणि संदीप सर यांची एक मोठी जोडी भूतानच्या टीम मध्ये खेळायचे. नाव मोठे आणि नावाला साजून अशी कामगिरी संदीप सरांची मोठी आहे. घनश्याम हा एक मोठा खेळाडू भूतानच्या टीम मध्ये खेळत असताना एक अचानक झालेला हृदयविकाराचा खेळताना झटका. असे मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये मागील वर्षी आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. संघाचे दोन बलाढ्य खेळाडू या ठिकाणी मैदानात आलेत. स्ट्राईकला खेळतोय तो सिद्धार्थ पाटोळे, नाव मोठे आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय तो महेश शिंदे. पहिला चेंडू अंगावरती भेदक मारा करण्याचं काम अजय पुराणिक करतायत. काय चेंडू फेकलाय. पहिल्या चेंडूवरती आपलं स्थान नक्कीच पदापिक करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी अजय पुराणिक करतात. भेदक मारा पोटावरती टाकण्याचा चेंडू, परंतु कुठेतरी हलकासा समोरच्या दिशेने कोलवलेला चेंडू. महेश शिंदे मी म्हटलं होतं ना या सिद्धार्थ पाटोळे खेळाडूकडे ती क्षमता आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा डंका नक्कीच वाजवताना पाहायला मिळतात. मागील जे सामने पाहिले तर एक हाती विजय मिळवून दिलाय सिद्धार्थ पाटोळेने. दुसरीकडे जर पाहिलं तर महेशजी शिंदे पहिल्या चेंडूवरती चांगला असा चेंडू फेकला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा रंग कमण्याचं काम. काय चेंडू फेकलाय. चेंडू मध्ये गती, कमी गतीचा टाकलेला चेंडू फलंदाजाला काही समजलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक धाव निघाली होती. दुसऱ्या चेंडूवरती मोठा बलाढ्य फटका षटकाच्या स्वरूपात आला. तिसरा चेंडू कुठेतरी डॉट टाकण्याचं काम अजय पुराणिक करतात. अनुभव पाठीशी असेल तर सर्व गोष्टी नक्कीच सहज यशस्वीरित्या पार पडतात. कोलवर पदयात चाळ टाकलेला चेंडूने घेतली उसळी. चेंडू गेला भिरकावून असा चौकारच्या दिशेने. पंचांचा चौकारचा इशारा. 4 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 5. वेगात परिवर्तन. काय वेग होता. अतिशय सुंदर टाकलेला चेंडू कुठेतरी गोलंदाजाला फलंदाज थांबवताना या ठिकाणी पाहायला मिळतात.
सिद्धार्थ पाटोळे 4 चेंडू खेळले 10 धावा बनवलेत. महेश शिंदे 1 चेंडूवरती 1च धाव केली आहे. पुढच्या दिशेने मारला चेंडू आणि पुन्हा त्या दिशेने चौकार. चेंडू पडला तसा चेंडूने घेतलाय वेग. चेंडू जाऊन पोचतोय तो चौकार 4च्या दिशेने. मागणं षटक. पहिल्या षटकावरती 15 धावा नक्की या ठिकाणी मिळाल्यात. अजूनही 12 चेंडू 18 धावा. पावसाची संततधार गती आणि या स्पर्धा नक्कीच पावसामध्ये खेळताना चांगल्या वाटतात. त्यासाठीच तर पावसाळी स्पर्धा म्हणून रबर स्पर्धा या स्पर्धेला नाव देण्यात आलं. आजची स्पर्धा STC मान्सून ट्रॉफी. या ट्रॉफीमध्ये शिवगंगा खोऱ्यातील 2 हाफ, लोकलचे 2 हाफ आणि ओपनचे 2 हाफ, गावाईचे 2 हाफ आणि शिवगंगा खोऱ्याचे 2 हाफ असे मोठमोठे संघ या ठिकाणी सहभाग झाले होते. बारा चेंडू आणि करायचे 18 धावा. संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो विनय शेट्टी. विनयकडे तो मोठा अनुभव आहे. RMDच्या मैदानावरती नक्कीच विनय चांगली अशी गोलंदाजी करतो, सरावात आहे. क्रिकेट उराशी धरून नक्कीच विवेक मैदानात उतरलाय. विवेकचा सराव नक्कीच आपल्या या ठिकाणी RMDच्या मैदानावरती पाहायला मिळतो. पहिला चेंडू, संधी आहे परंतु नाही. बॉल, काय चेंडू फेकला होता. 1च धाव. विनय शेट्टी काय गोलंदाजी करतोय. विनय शेट्टीचे जर काय चेंडू डॉट आले तर नक्कीच या ठिकाणी प्रत्येक 11 संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. परंतु या ठिकाणी अडचणीत न येऊ देण्याचं काम सिद्धार्थ पाटोळे हे नक्कीच करतील. कारण तुम्ही त्यांची बेदिक अशी गोलंदाजीला ते नक्कीच फलंदाच्या स्वरूपात प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. अंगावरती टाकलेला चेंडू थोडा उसळी घेतला होता. धावबाची संधी आणि नाहीये. या ठिकाणी जर नक्कीच बॉल स्टंपवर आदळला असता तर नक्कीच कुठेतरी वेगळं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असतं. सिद्धार्थने या ठिकाणी जर चांगली अशी गोलंदाजी केली तर नक्कीच प्रत्येक 11 संघ कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. परंतु अडचणीत नाणण्याचं काम महेश शिंदे आणि सिद्धार्थ पाटोळे नक्कीच या ठिकाणी मैदानात करतील. यांच्याकडे ती क्षमता आहे. 6 चेंडू 16 धावेवरती पण हा संघ आपल्या हा विजयाच्या दिशेने कसा खेचून आणायचा त्यांच्या तिकडे ती कामगिरी आहे. काय चेंडू आहे कुठेतरी समजलं नाही. संधी आहे 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 आणि या ठिकाणी पावसाळी स्पर्धा म्हटलं की अशाही कुठेतरी घटना होतच असतात. कुठेतरी फिल्डर पावसामध्ये पडताना आपल्याला नक्कीच ही तर खरी मजा असते पावसाळी बॉल स्पर्धेची. चांगला टाकलेला चेंडू, या चेंडूवरती कुठेतरी धाव न मिळता एक लेग बायची स्वरूपात मिळाली धाव. या धाव संख्येनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 18. विनय शेट्टी संधी आहे पुन्हा परंतु नाही. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय होतंय पाहिजे परंतु नाहीये. 1च धावेवरती समाधान मानावं लागेल संघाला. हिंगणे 11 संघ काय गोलंदाजी करतोय विनय शेट्टी. 4 चेंडू फेकले, 3च धावा दिले. कुठेतरी विजयाच्या दिशेने नेण्याचं काम नक्कीच विजय शेट्टी करतात कधी पाहिजे. अजून 2 मोठे चेंडू आहेत. 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे पडले तर हिंगणे संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने येईल. आणि जर प्रतिकेला संघाला 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर कुठेतरी पुन्हा आगमन करण्याचं नक्कीच संघासाठी प्राधान्य या ठिकाणी मिळेल. जेलची संधी आहे. काय होतंय पाहिजे परंतु नाही आहे. संधी
संधी निर्माण केली होती परंतु नाही. पावसामुळे पाण्याच्या अभावी खड्ड्यांचा अनुभव या ठिकाणी अंदाज घेता येत नाही खेळाडूंना. असाच अनुभव नक्कीच या ठिकाणी खेळाडूला घेता आला नसेल. पावसाळ्यातली स्पर्धा म्हणूनच या गोष्टीला मान्सून स्पर्धा असं म्हटलं जातं. असे खेळाडू पडताना धडपडताना पाहायला मिळतात. वाह, काय चेंडू फेकलाय, पंचांनी दंडित केलंय. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या ते 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. दुसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. अजून एक डॉट पद्धतीचा चेंडू आला तर सामन्याचं चित्र वेगळं बनू शकतं. काय सामना चाललाय. एकीकडे हिंगणे 11, दुसरीकडे प्रतीक 11. हिंगणे संघाने नक्कीच रोखून ठेवण्याचं काम या ठिकाणी विनय शेट्टीने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. बाउन्स पदे चेंडू. संधी आहे परंतु नाहीये. या ठिकाणी खेळाडूच्या डोक्यावरून मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय षटकार. 6 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. अजून जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 5 धावा. पाच चेंडू 6 चेंडू 5 धावा. अशा गोष्टीत डॉट पद्धतीचे चेंडू टाकणे खूप महत्वाचे असतात. 6 चेंडू 2 धावा झाल्या नाहीयेत. 2 चेंडू 12 धावा झाल्या नाहीयेत आणि 2 चेंडू 12 धावाही झालेले आहेत. 1 चेंडू 6 धावा झालेले आहेत. 6 चेंडू 1 धाव झालेली नाहीये. अशा काही स्पर्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रिकेट आहे आणि तिचा खेळ आहे क्रिकेट आणि जर तरचा विषय क्रिकेटमध्ये समजला जात नाही. चला पंच सामना चालू करायचा आहे. अजूनही 2 सामने होणार आहेत. उद्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला मोठमोठे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. वाह, समोरच्या दिशेने मारला चेंडू. काय होतंय. जेल होता परंतु सुटलाय. पावसाची हीच तर खासियत असते. चेंडू भिजला, कुठेतरी हातात बसण्याचा प्रयत्न होतो परंतु चटकन हाताला भेदून नक्कीच या ठिकाणी चेंडूचा झेल घेता येत नाही. जिंकण्यासाठी 3 धावा. काय चेंडू फेकलाय. अतिशय सुंदर चेंडू. पंचांनी बादचा इशारा केलाय. आज जर पाहिलं तर मैदानामध्ये आमचा दान्या वाघ नक्कीच मैदानात या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाबू चोरगे रहीम 11 संघाचा कर्णधार आणि यांचा जो विनर होणार आहे तो दोन्ही या ठिकाणी कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आणि नाणेफेकी करून घ्यायची आहे. आज जर पाहिलं तर बाबू चोरगे वारंवार आमच्याशी संपर्क साधत होते. राहुल दादा तुम्ही कुठे. राहुल दादा थोड्याशा काही गोष्टींमुळे थोड्या महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट पासून बाहेर होते परंतु जशी संधी मिळाली तशी क्रिकेटची आवड जोपासत नक्कीच या ठिकाणी मैदानात हजर राहिलो. लोकांवरचं प्रेम खूप महत्वाचं असं कारण प्रेमाची आठवण म्हणून बाबू चोरगे
रोहन चोरगे, रणजित चोरगे हे आपल्या आपुलकीचे वाटणारे खेळाडू नक्कीच एक उभारी देण्याचं काम खेळाडूला करत असतात. मित्र आणि मित्र कसे असावे नक्कीच बाबू चोरगेकडून शिकलं पाहिजे. नाही सगळं झालं आलाय काम उरकलंय म्हणून आलाय तू. आज जर पाहिलं तर बाबूचे वारंवार बाजी मारतो एकानं दुसऱ्याचं मात्र केलं आणि पड्याला सुंदर असा जोड पळतोय अतिशय सुंदर. आणि आज पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि कुठेतरी बाद होतोय. काय सामना होता. 6 चेंडू 3 धावा. अजय कदम बोर तालुक्याला बिलॉंग करतो आणि आज नक्कीच ज्ञान प्रबोधिनी क्रीडा नगरीमध्ये आज खेळताना पाहायला मिळेल. काय सामना येऊन पोहोचलाय. कॉमेंट्री करतोय. काय सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 3 धावा. 7. आज जर पाहिलं तर शिवगंगा खोऱ्याचा बाहुबली किरणजी शिंदे आज नक्कीच या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहताना पाहायला मिळतील. काय चेंडू संधी होती परंतु नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरा धाव पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. काय होतंय पाहायचंय. इथेच या पावसाळी क्रिकेटची मजा असते. रहीम 11 आणि प्रतीक 11 संघ दोन्ही संघ कर्णधारांनी या ठिकाणी यायचं नाणेफेकीसाठी. पुढची मॅच ही 15 ओव्हरची होईल. डे नाईट मॅच राहील. ज्यांच्या सुमधुर आवाजाने 3 दिवस आपण या ठिकाणी समालोचक म्हणून कानावरती या ठिकाणी शब्द पडत गेले. आमचे सहकारी मित्र ज्या ठिकाणी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेला कधीही न म्हणणारे क्रिकेट प्रेमी आमचे सहकारी मित्र असतील. ज्यांनी या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लब मोठी स्पर्धा असेल, शिवगंगा प्रीमियर लीग, शिवगंगा मिक्स प्लेयर, त्यानंतर कैलासाची शुभमजी वाटक स्मृती चषक अशा मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी समालोचन म्हणून काम पाहिलं असे आमचे सहकारी मित्र